आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। कोकाटेंबाबत मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय। अजित पवारांची प्रतिक्रिया। सोमवारी कोकाटेंबाबत निर्णय, मंत्रिपद जाण्याचे संकेत। इजा बिजा झाला आता तिजा होऊ देऊ नका, दादांनी दिला होता इशारा। मी सोमवारी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार। मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली, तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये। परत दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले बिजा झाले, तिजाची वेळ आणू नका। सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनाच, अंतिम निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांनाच अधिकार। सर्व खात्यांवर फडणवीसांचा वॉच असल्याच्या चर्चांवर अजित पवारांचं विधान। राज्याचे मुख्यमंत्री कुणी असले, मागे जसं एकनाथराव शिंदे होते, आता देवेंद्रजी आहेत। अर्थात राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ कुणी काढला, चौकशी सुरू, सूत्रांची माहिती। रवी खळतानाच्या व्हिडिओची विधिमंडळाकडून चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। सांगलीच्या तांदुळवाडीत जलजीवन मिशन योजनेतल्या कंत्राटदाराची आत्महत्या। काम पूर्ण करूनही पैसे न मिळाल्यानं उचललं टोकाचं पाऊल। 1,40,00,000ची शासनाकडे थकबाकी। हर्षल पाटील, आम्ही काम दिलं नव्हतं, कंत्राटदार दुसरा होता। सरकार म्हणून आमचा संबंध कंत्राटदाराशी असतो, सब कंत्राटदाराशी नसतो। अजित पवारांकडून स्पष्ट। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण त्याला आम्ही काम दिलेलं नव्हतं। काम दुसरा कॉन्ट्रॅक्टर करत होता, त्याच्या हाताखाली हा कॉन्ट्रॅक्टर काम करत होता, अशी आज सकाळच्या 10च्या मीटिंगमध्ये माझी माहिती। हर्षल पाटीलची आत्महत्या सदोष मनुष्यवध। कंत्राटदाराचे पैसे न दिल्यानं आत्महत्या होणं हा खून, राज्य डबघाईला आलंय। संजय राऊतांचा आरोप। हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे, हा सदोष मनुष्यवध आहे। त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? 90,000 कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत। हजारो कंत्राटदार बिल मिळण्याच्या प्रतीक्षेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। गरीब कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही त्या ठिकाणी बंदूकच्या समोर ठेवल्यासारखं त्या ठिकाणी वागवता, हे योग्य नाही। यामध्ये जे राजकारण करायचे करा, पण या लोकांना 89,000 कोटी रुपये पुढच्या काही काळामध्ये दिलेच गेले पाहिजे। हर्षल पाटीलच्या नावावर कोणतंही काम नाही, त्या योजनेत कुठलंही बिल प्रलंबित नाही। सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम केलं असावं, पण त्याची जिल्हा परिषदेकडे नोंद नाही। मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। पाटील त्यांचं नाव आहे। तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे। हर्षल पाटील यांनी सांगली जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशनचं काम घेतलं नाही, त्याबाबत कोणताही करारनामा नाही झाला। माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या आहेत, सांगली जिल्हा परिषदेचा पत्रक काढत खुलासा।